कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर। एकनाथ शिंदेंच्या अवमान प्रकरणी अंतरिम दिलासा। 31 मार्चला मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार। वकिलाच्या पोशाखातल्या अमित भोसलेचा प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न। कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारातील घटना। कोरटकरच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ। 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलीस कोठडीमध्ये, तर कोरटकरला मदत करणारेही पोलिसांच्या रडारवर। आरोपी जयराम साठेच्या जबाबात सुग्रीव कराडचा उल्लेख। सुग्रीवच्या सांगण्यावरून देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली। मारहाणीचा बदला घेण्यासाठी कराडनं घुलेला सांगितलं, जबाबात उल्लेख। नाशिक त्र्यंबकेश्वर या नाबानाचा कुंभमेळ्याचं नामकरण, तर कुशावर्तसारखं पवित्र कुंड तयार करणार असल्याची गिरीश महाजन यांची मोठी घोषणा। बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या करून पुण्यात आलेल्या पतीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या। पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून पळाला होता पती। आरोपी राकेशवर ससूनमध्ये उपचार सुरू। डोंबिवलीमध्ये 2 कोटींच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकाकडून चिमुकल्याचं अपहरण। अवघ्या 3.5 तासात पोलिसांकडून 7 वर्षाच्या मुलाची सुटका। 4 आरोपी ताब्यात। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळवण्यासाठी 5 वर्ष वाट बघावी लागणार। 1500चे 2100 देऊ, मात्र कधी देणार ते सांगितलेलं नव्हतं। नीलम गोऱ्हे यांच्या उत्तरानं चर्चांना उधाण। सिडको लॉटरीच्या वाढीव दरांविरोधात मनसेची पोस्टकार्ड मोहीम। सोडतधारकांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सिडकोचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना घरांचे दर कमी करण्यासाठी पत्र। आणि म्यानमार थायलंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के। भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल। म्यानमार भूकंपाचा केंद्रबिंदू। भूकंपात 100 पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची भीती।